कोणी कोणी पोह्यांवर फक्त शितडे मारतात, थोडे ओलसर करून घेतात, पण मी तशी नाही करत. पोह्यांना छानपैकी पाण्यात धुवून घेते आणि घाण पाणी साईडला फेकून देते. त्याच्यानंतर 5 मिनटं पोहे थोडे मुरवू देते. मुरल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकते, मीठ टाकते आणि थोडी साखर टाकते. साखर टाकल्याने पोह्यांची चव पण वाढते आणि लिंबू असल्यास लिंबू पण टाका आणि मी कोथिंबीर टाकली. त्याच्यानंतर मी छानपैकी कांदे लालसर करून घेतले. कांद्यामध्ये मी हिरवी मिरची, कांदा आणि शेंगदाणे टाकले आणि जिरं मोहरीचा तडका मारला. तर अशा प्रकारे मी पोह्यांची रेसिपी बनवली. त्याच्यानंतर आज होती कोजागिरी पौर्णिमा, तर सर्वांना कोजागिरी पौर्णिमाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. हो, आमच्याकडं पण कोजागिरी सेलिब्रेशन होतं, पण घर शिफ्ट केल्यामुळं मला तिकडे जायचं नव्हतं आणि माझं जमतही नव्हतं. त्याच्यामुळं समोरच आमचा कोजागिरीचा कार्यक्रम चालू होता, पण मी नवीन होती, ओळखीची नव्हती, म्हणून मी काही त्या कार्यक्रमाला गेली नाही. तर आमच्या घरचा जेवणाचा मेनू असा आहे, पोहे आणि दूध थोडं आटवलेलं आहे. पोह्यांचा आणि दुधाचा असा आम्ही नैवेद्य दाखवला आणि कोजागिरी अशा प्रकारे सेलिब्रेशन केली. तर तुम्ही कशाप्रकारे केली नक्की लाईक कमेंट करून सांगा. आणि याच्यावर थोडा लिंबू टाकला ना तर गोड, आंबट आणि पोह्यांची चव अगदी एकदम सुंदर लागते. तर कशी वाटली नक्की लाईक कमेंट करून सांगा. ओके, तर बाय. कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना.